नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 9 गती व गतीचे प्रकार या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, एखादी स्थिर वस्तू असेल आणि आपण जर तिच्यावर बल लावले तर ती वस्तू तिची जागा बदलते. तिच्या या अवस्थेला काय म्हणतात तर गतिमान अवस्था असे म्हणतात. म्हणजे एक वस्तू जेव्हा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते तेव्हा काय होते, तेव्हा ती वस्तू गतिमान असते. आता म्हणजेच काय तर एका ठराविक वेळेमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले होत असलेले विस्थापन ह्याला काय म्हणतात तर वस्तूची गती असे म्हणतात. आता आपण रोजच्या जीवनामध्ये आपण म्हणजे सजीवांमध्ये काय होते, हालचाल होताना दिसते की नाही, होते ना आपल्यामध्ये हालचाल. मग निर्जीवांमध्ये होते का रे हालचाल? तर निर्जीवांमध्ये सुद्धा हालचाल होते, पण मग ती कशी होते तर गतीमुळे होते. कोणामुळे होते तर गतीमुळे होते. म्हणजे गती दिली तर वस्तूची हालचाल होते आणि सगळ्या हालणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याला काय आपण म्हणतो, त्या वस्तू गतिमान आहेत असे म्हणतो. म्हणजे गतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग आपण आजच्या भागामध्ये ती गती आणि गतीचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत याची आपण आज माहिती घेणार. मुलांनो, तुम्हाला समोरील चित्रामध्ये कोणकोणत्या वस्तू दिसत आहेत सांगा बरं. तर काय आहे, बॉल आहे, भवरा आहे, विमान आहे, चाक आहे इत्यादी वस्तू दिसत आहेत. मग या वस्तू कोणकोणत्या वस्तू यातल्या गतिमान आहेत तर सांगा बरं. जसे की भवरा, बॉल, विमान, चाक ह्या वस्तू गतिमान आहेत. ह्या वस्तूंना गती दिली तर या वस्तूंमध्ये काय होते, हालचाल होते. मग ह्यांच्या गतीमध्ये कोणता फरक आहे? ह्या ज्या वस्तू आहेत वेगवेगळ्या, मग त्यांच्या गतीमध्ये कोणता फरक दिसतोय तर काही वस्तू कशा आहेत, सरळ दिशेत चालतात म्हणजे कुठल्या तर विमान, आणि काही वस्तू या वर्तुळाकार फिरतात म्हणजे कुठला तर भवरा. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा मुलांनो, तेव्हा तुम्ही आता कुठेतरी बाहेर जात असाल आई बरोबर, मामाच्या गावाला वगैरे, तेव्हा तुम्ही बसने जाता की नाही? पण जेव्हा तुम्ही बस स्टॉपवर जेव्हा बसची वाट बघता तेव्हा तुमच्या समोरून ज्या गाड्या धावतात, म्हणजे ज्या गाड्या वगैरे आहेत त्या कशा धावतात तर त्या गतिमान अवस्थेमध्ये, समोरच्या ज्या गाड्या, वाहने, जी माणसे ती गतिमान अवस्थेमध्ये धावतात. म्हणजेच काय, जेव्हा आपण गतिमान असतो तेव्हा आपल्या समोरच्या ज्या स्थिर वस्तू असतात त्या आपल्याला गतिमान होताना दिसतात. म्हणजे काय, म्हणजे माहितीये का, तुम्ही आपण जेव्हा ट्रेनमध्ये बसतो किंवा आपण बसमध्ये बसतो तेव्हा काय होतं, तेव्हा आपल्याला बाहेरची झाडं, इमारती, माणसं पळतायत असं वाटतं. काय वाटतं? पळतायत असं वाटतं, आपल्या पाठीमागे पळतायत असं वाटतं. म्हणजे आपण जेव्हा बसमध्ये बसतो तेव्हा आपण गतिमान असतो, आणि जेव्हा आपण बसच्या बाहेर असतो तेव्हा आपल्या समोरील वाहनं, माणसंही हे गतिमान असतात. आता वस्तू काय होतात, वस्तू एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जातात तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो, म्हणजे वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाताना दिसतात तर आपण म्हणतो त्या वस्तू गतिमान आहेत. आता वस्तू, तुम्हाला माहिती आहे का, वस्तूचे विस्थापन म्हणजे वस्तूंचे सतत विस्थापन होते. म्हणजे काय तर आता समजा उदाहरण देते मी. समजा बॉल आहे आणि जर तुम्ही बॉलला किक मारलीत म्हणजे पायाने पुढे ढकलत की तो पुढे जातो. म्हणजे काय तर त्याचे विस्थापन होते. म्हणजे विस्थापन म्हणजे काय, स्थान बदलणे म्हणजे जागा बदलणे. तर आपण आता विस्थापनाची व्याख्या बघूया. तर वस्तूचे विस्थापन म्हणजे काय तर वस्तूचे स्थान बदलणे. गतिमान वस्तूचे विस्थापन सतत होत असते आणि म्हणून आपण आता यावरून गतीची व्याख्या पण पाहूयात. तर वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन यालाच वस्तूची काय म्हणतात, गती असे म्हणतात. काय गतीची व्याख्या काय तर वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन म्हणजे त्या वस्तूची काय म्हणतात तर या वस्तूची गती असे म्हणतात. आता आपण गती म्हणजे काय, विस्थापन म्हणजे काय हे आपण आता पाहिले. आता आपण गतीचे कोणकोणते प्रकार आहेत याच्याविषयी आपण माहिती घेऊयात. तर आता गतीचे 2 प्रकार आहेत, एक रेषीय गती आणि एक नैकरेषीय गती. किती गतीचे प्रकार आहेत? 2, रेषीय गती आणि नैकरेषीय गती. तर रेषीय गतीचे परत 2 प्रकार आहेत, एक रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान
गती. आणि नैकरेषीयचे आंदोलन गती, आंदोलित गती, वर्तुळाकार गती आणि नियतकालिक गती आणि यादृच्छिक गती. तर आपण आजच्या भागामध्ये रेषीय गती म्हणजे काय आणि रेषीय गतीचे दोन प्रकार, रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती याच्याविषयी यांचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण आता गतीचे प्रकार कोणते आहेत ते आपण आता पाहिलेच. मग आता आपण रेषीय गती आणि तिचे कोणकोणते म्हणजे दोन प्रकार आहेत, रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती, याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. पहिलं आपण काय करूया, तर पहिलं रेषीय गती म्हणजे काय ते पाहूया आणि मग त्याच्यानंतर त्याचा प्रकार रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती यांच्याविषयी आपण माहिती पाहूया. आता मुलांनो, आता रेषीय गती या शब्दावरूनच आपल्या लक्षात येते की ही गती रेषेसारखी सरळ या शब्दाशी संबंधित आहे. तुम्ही मुंग्या कधी पाहिलात का? मुंग्यांची रांग, तर मुंग्या कशा एकाच दिशेने जात असतात, रांग कशी असते त्यांची एकाच दिशेने जातात, म्हणजे याच गतीला, त्यांच्या एकासारख्या रांगेत जाणाऱ्या गतीला काय म्हणतात, एकाच दिशेत जातात ना मुंग्या. तुम्ही पाहिल्या असतात, पाहिला असालच की मुंग्यांची रांग कशी असते, एकाच दिशेने जाते. मग ह्याच गतीला काय म्हणतात, त्यांच्या गतीला तर रेषीय गती असे म्हणतात. मग आता सरळ म्हणजे रेषेत गतिमान होणाऱ्या वस्तू मला तुम्ही सांगा बरं, कोणकोणत्या वस्तू सरळ रेषेत गतिमान होतात? जसे की ट्रेन, वाहने, पुन्हा सुटलेला बाण, परत अजून कुठे काय बरं, तर वरून खाली पडलेली फळ इत्यादी ह्या वस्तू म्हणजे ह्या कशा आहेत, तर यांच्या कशा ह्या एकाच रेषेमध्ये त्या विस्थापन होतात. म्हणजे एकाच रेषेत वस्तूंचे विस्थापन होणाऱ्या गतीला काय म्हणतात, तर रेषीय गती असे म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर खुर्चीवर उभं राहून जर तुम्ही चेंडू खाली सोडला तर तो जमिनीवर पडेल. पण ह्यावरून तुमच्या काय लक्षात येते की जेव्हा तुम्ही खुर्चीवर उभं राहून जेव्हा चेंडू तुम्ही खाली सोडता तेव्हा तो सरळ दिशेत जाऊन जमिनीवर पडतो, म्हणजे त्याला तो रेषीय गतीमुळे तो खाली पडतो. आता तुम्हाला मी रेषीय एकसमान गती म्हणजे काय हे आपण आता पाहूया. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही संचलन करणारे सैनिक कधी पाहिलेत का? सोल्जर्स पाहिलेत संचलन करणारे? तर कशी असते त्यांची गती असते, ही एकसारखी गती असते, म्हणजे त्यांच्या गतीमध्ये आपल्याला काही फरक दिसत नाही किंवा त्याच्यात आपल्याला बदल होत नाही. मग संचलन करणाऱ्या सैनिकांच्या गतीला काय म्हणतात, तर रेषीय एकसमान गती असे म्हणतात. मग आपण आता त्यांची व्याख्या बघूया की एकक कालावधीमध्ये एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्याला रेषीय एकसमान गती असे म्हणतात. उदाहरण जर आपण पाहिलं की संचलन करणारे सैनिक. आता आपण रेषीय गतीचा दुसरा प्रकार पाहूया, रेषीय असमान गती. आता रेषीय असमान गती, तुम्ही कधी बागेमध्ये जातच असाल ना, तुम्ही गार्डनमध्ये जाता, मग तेव्हा तुम्हाला तिथे घसरगुंडी खेळता की नाही तिथे, तर घसरगुंडीवर जेव्हा आपण बसतो वरून, तेव्हा आपण खाली येतो तेव्हा आपल्या गतीमध्ये वाढ होते. काय होते, आपण जेव्हा खाली येतो तेव्हा वरून जेव्हा आपण खाली येतो तेव्हा गती वाढते आणि जसे जसे आपण घरंगळत खाली येतो तेव्हा गतीमध्ये बदल होतो. म्हणजेच काय, तर घसरगुंडीवरून म्हणजे घसरणारी जी गती आहे त्या गतीला काय म्हणतात, तर रेषीय असमान गती असे म्हणतात. आपण त्याच्यात व्याख्या बघूया. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर सतत बदलत असते. काय असते की एकक कालावधीमध्ये एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर सतत बदलते. उदाहरणार्थ घसरगुंडीवरून घसरणारी मुलगी, म्हणजेच ह्यालाच काय म्हणतात, तर रेषीय असमान गती असे म्हणतात. तर आज आपण काय शिकलो, तर आज आपण गती म्हणजे काय, तर वस्तूची ठराविक वेळेमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
होत असलेले विस्थापन ह्याला काय म्हणतात तर वस्तूची गती असे म्हणतात. आपण गतीचे प्रकार पाहिले तर गतीचे प्रकार रेषीय आणि नैकरेषीय असे दोन मेन प्रकार पडतात. पुन्हा रेषीय गतीचे आपण दोन प्रकार पाहिले, रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती. आणि नैकरेषीयचे जे आहेत प्रकार आहेत जसे की अंदोलित, वर्तुळाकार, नियतकालिक, यादृच्छिक हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत किंवा त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.